पालकांनो सावधान. उन्हाळ्यामध्ये लहान मुलांमध्ये दिसणारी ही लक्षणं अजिबात इग्नोर करू नका. लहान मुलांना फक्त उष्णतेचाच त्रास होत नाही, तर हे गंभीर आजार देखील होऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांना उष्णतेमुळे उन्हाळ्यामध्ये ऊन का बाधतं आणि त्याची काय लक्षणं दिसतात, कोणते आजार होऊ शकतात, या सगळ्यांबद्दलची माहिती बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सविता लांजेवार. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी आपल्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते. काही आजारांवर घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक औषधांबद्दलची माहिती सांगत असते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उन्हाळा आला की लहान मुलांचा उत्साह वाढतो, कारण की त्यांना मनसोक्त खेळायला मिळतं आणि त्या खेळण्याच्या दरम्यान त्यांच्यामध्ये बरेचसे आजार जडत असतात. परंतु जर तुम्ही देखील त्याच्याकडे इग्नोर केलं तर लहान मुलांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून आपल्या लहान मुलांमध्ये दिसणारे जे बदल आहेत ते वेळीच जाणून घ्या आणि काही घरगुती उपायांनी ते आजार किंवा ती लक्षणं आटोक्यात आणू शकतो. काही आयुर्वेदिक औषधांनी आपण त्या आजारांना कंट्रोल करू शकतो. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की लहान मुलांमध्ये उष्णतेमुळे उन्हामुळे कोणती कोणती लक्षणं दिसू शकतात, कोणते कोणते आजार होऊ शकतात. सगळ्यात आधी म्हणजे उष्माघात. लहान मुलं उन्हामध्ये खेळायला जातात, पाणी पिण्याचं ध्यान नसतं किंवा त्यांना तहान लागली आहे हेच बऱ्याच लहान मुलांना समजत नाही. उन्हाळ्यामध्ये लहान मुलं घराच्या बाहेर खेळायला जातात. उन्हाळ्यात उन्हात खेळताना मुलांचं शरीर जास्त तापतं आणि तेवढ्या प्रमाणात पाणी न घेतल्यास उष्माघाताचा धोका वाढू शकतो. यामुळे त्यांना थकवा, जास्त ताप येणे, डोकेदुखी, चक्कर येणे, उलटीसारखे म्हणजे मळमळ वाटणे, शरीर खूप गरम होणे, घाम कमी येणे, बेशुद्ध देखील होऊ शकतात. तर अशावेळी काय करावे, तर मुलाला ताबडतोब थंड जागी न्यावं, थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, पाणी किंवा ORS द्यावे. जर लक्षणं गंभीर दिसली तर त्वरित रुग्णालयामध्ये न्यावे. उष्णतेमुळे होणारा दुसरा परिणाम म्हणजे थकवा. तर बऱ्याच लहान मुलांना उन्हामध्ये खेळल्यामुळे खूप थकवा येतो, अशक्तपणा जाणवतो, जास्त घाम आल्यामुळे सुद्धा अशक्तपणा जाणवतो, डोके दुखते, मळमळ होते, काही मुलांना तर उलटी देखील होते, काही मुलांची चिडचिडेपणा वाढतो. उन्हामुळे उष्णतेमुळे मुलांना थकवा देखील खूप लवकर येतो. हीट एक्झॉशनमुळे मुलं थकतात. तर यासाठी मुलांना उन्हाळ्यात ताजे आणि पचनास हलके असं अन्न द्यावं. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी खजूर, मनुका आणि आमसूल किंवा चिंच हे पाण्यात भिजून तयार केलेलं खजूरादी मंथ हे अमृतासारखं पेय द्यावं किंवा नारळ पाणी द्यावं किंवा लिंबू पाणी नियमितपणे द्यावं. जर तुमच्या मुलांना देखील थकवा जाणवत असेल तर अशावेळी तुमच्या मुलांना तुम्ही दुपारी 12 ते 4च्या दरम्यान खेळण्यासाठी बाहेर पाठवू नका. मुलांना बाहेर जाताना टोपी घालून, सनस्क्रीन लावून मगच जायला सांगा. कोल्ड्रिंकच्या ऐवजी पाणी, ताक, लिंबू पाणी यासारखे नैसर्गिक थंड पेय प्यायला द्या. मुलाला विश्रांती द्या. हलकं आणि सैल कपडे घालायला सांगावे. लक्षणं जर वाढली तर त्वरित डॉक्टरांना भेटावे. उन्हामुळे बऱ्याच लहान मुलांना व्हायरल फीवर देखील होऊ शकतो. यामध्ये सौम्य ते जास्त ताप देखील येऊ शकतं. ताप येतो किंवा अंगदुखी होते, डोकेदुखी होते, घशात खवखव होते, मुलांची भूक कमी होते. अशावेळी काय करावं, तर आपल्या लहान मुलाला आराम देणं खूप गरजेचं आहे. त्याला पुरेसे पाणी द्यावं, ORS सारखे पाणी द्यावे, खायला पौष्टिक आहार द्यावा. ताप जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर ब्लड टेस्ट केलं त्याच्यामध्ये टायफॉईडचा फीवर सांगितला तर टायफॉईड हा उन्हाळ्यात पाण्याद्वारे पसरणारा एक गंभीर आजार आहे. तो दूषित अन्न आणि दूषित पाण्यामुळे होऊ शकतो. म्हणून अशावेळी थंड पाण्याऐवजी मुलांना फक्त स्वच्छ आणि उकळलेलं पाणीच प्यायला द्या. बाहेरचं जंक फूड द्यायला टाळा. ताप जर 3 दिवसांपेक्षा जास्त राहिला तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. ताप कमी होण्यासाठी तुम्ही पाण्याच्या पट्ट्या डोक्यावर ठेवू शकतात. कोमट पाण्याने अंग पुसून घ्यावे, त्यामुळे ताप कमी व्हायला मदत होते. याशिवाय चिमूटभर गुडूचीचं सत्व दिवसातून 3-4 वेळा मधातून द्यावे. सीतोपलादी चूर्ण द्यावे, त्यामुळे सुद्धा ताप कमी व्हायला मदत होते. किंवा तुळस, सुंठ आणि गुळाचा काढा तयार करून अर्धा कप हा काढा सकाळ संध्याकाळ द्यावा.
बऱ्याच लहान मुलांना ताप आल्यानंतर झटके देखील येतात, म्हणून ताप जास्त वाढू देऊ नये. त्वरित आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटावे. बरीच लहान मुलं खेळण्यासाठी बाहेर जातात आणि मग बाहेर आईस्क्रीम खाणं, थंड कोला किंवा थंड असे बर्फाचा गोळा खाणं, अशा थंड पदार्थांमुळे मग त्यांच्या घशामध्ये वेदना होतात, घशामध्ये कफ तयार होतो आणि त्यामुळे त्यांना कोरडा खोकला किंवा कफाचा खोकला तयार होतो. म्हणून आपल्या लहान मुलांना आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक यासारख्या थंड पेयांपासून दूर ठेवावे. घरातीलच आपले थंड पेय जसं की माठाचं पाणी, त्यापासून बनवलेले वेगवेगळे सरबत, लिंबू पाणी यांचा समावेश त्यांच्या आहारात असावा. लहान मुलांच्या खोकल्यासाठी तुम्ही पाव चमचा तुळशीचा रस 1 चमचा मधात टाकून असं देऊ शकता किंवा अर्धा चमचा आल्याचा रस 1 चमचा मधात टाकून तुम्ही ते देखील देऊ शकता. लहान मुलांना हळदीचं दूध प्यायला द्यावं, त्यामुळे कफ कमी होतो, इम्युनिटी वाढायला देखील मदत होते. तुम्ही आपल्या मुलाला कोमट पाण्याची वाफ देखील देऊ शकतात, त्यामुळे जर नाक बंद झालं असेल, कफ जमा झाला असेल तर तो कमी व्हायला मदत होते. अगदी लहान मुलं असेल तर ओवा भाजून एका कपड्यात बांधून त्याची एक पोटली तयार करावी, पुरचुंडी तयार करावी आणि त्याच्या छाती आणि पाठीवर हलके फिरवावे, त्यामुळे कफ पातळ होऊन बाहेर पडायला मदत होते. किंवा सीतोपलादी चूर्ण मधात मिक्स करून सकाळ संध्याकाळ द्यावे. उन्हाळ्यामध्ये उष्णता, दूषित पाणी, बाहेरचे अन्नपदार्थ खाणे किंवा पित्त वाढल्यामुळे देखील लहान मुलांना जुलाब होऊ शकतात. जुलाबात सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नये. म्हणून अशावेळी आपल्या लहान मुलांना ORSचं पाणी प्यायला द्यावं, तांदळाची पेज किंवा भाताचं पाणी खायला द्यावं, पचायला हलके असं अन्न द्यावं, तसेच जे शरीराला ताकद देईल असं अन्न द्यावं. डाळिंबाचा रस देऊ शकतात, बेलफळाचं सरबत देऊ शकतात, त्यामुळे अतिसार कमी व्हायला मदत होते. जर कमी झाला नाही तर अगदी कमी प्रमाणात तुम्ही जायफळ उगाळून ते देखील आपल्या लहान मुलांना देऊ शकतात. जर बाळ लहान असेल, 1 वर्षाच्या आत असेल तर आईचं दूध देणं थांबू नका. आयुर्वेदिक औषधांमध्ये कुटजारिष्ट 5-5 ml 3 वेळा किंवा बालचतुर्भद्र चूर्ण अर्धा चमचा 2 वेळा आपल्या लहान बाळाला वैद्याच्या सल्ल्याने द्यावे. जुलाब चालू असताना थंड पेय, बाहेरचे खाद्यपदार्थ, तसेच तळलेले मसालेदार पदार्थ, जास्त गोड पदार्थ, दूध असे पदार्थ देऊ नये. जुलाब झाल्यामुळे जर आपल्या बाळाला खूप अशक्तपणा येत असेल, लघवी कमी होत असेल, सतत उलट्या होत असतील, शौचात देखील रक्त दिसत असेल, सोबत ताप देखील आला असेल तर जवळच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. उन्हाळ्यातील अतिउष्णता, शरीरामध्ये वाढलेलं पित्त, डिहायड्रेशन किंवा नाकामध्ये कोरडेपणा येतो, त्यामुळे बऱ्याच लहान मुलांच्या नाकातून रक्तस्राव होऊ शकतो. यालाच घोळाना फुटणं असं देखील म्हणतात. तर अशा वेळी मुलाला किंवा त्या बाळाला शांत बसवावं, त्याचे डोके थोडे पुढे झुकवावे, जेणेकरून तो जो रक्तस्राव आहे तो मागे जाणार नाही. त्याच्यानंतर नाकाच्या मऊ भागावर 5 ते 10 मिनिट हलका दाब देऊन ठेवावा. या प्रेशरमुळे रक्तस्राव थांबायला मदत होते. त्यानंतर कपाळावर, नाकावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी. थंड पाणी किंवा गुलाब पाणी कपाळावर शिंपडावे. उष्णता कमी करण्यासाठी ते मदत करते. जर आपल्या मुलाला नेहमीच उष्णतेचा त्रास होत असेल तर उन्हाळा सुरू व्हायच्या वेळेसच आपल्या लहान मुलाला रात्री 1 चमचाभर धने पाण्यामध्ये भिजू घालावे आणि सकाळी ते पाणी प्यायला द्यावे. डाळिंबाचा रस द्यावा किंवा काळ्या मनुके भिजू घालून ते काळे मनुके द्यावे. त्यामुळे त्यांच्या शरीरातील उष्णता कमी होते, त्यांना थंडावा मिळतो. किंवा पित्त शांत करण्यासाठी तुम्ही आवळा त्यांना देऊ शकता किंवा आवळ्याचं चूर्ण अर्धा चमचा ते खायला द्यावे. आयुर्वेदिक औषधांमध्ये प्रवाळपिष्टी, कामधुधार, शतावरी कल्प अशी वेगवेगळी औषधं देऊ शकता. हे घरगुती उपचार करून देखील 10-15 मिनिटात जर रक्तस्राव थांबला नाही किंवा वारंवार नाकातून रक्तस्राव होतच आहे, डोके दुखत आहे, चक्कर येत आहेत, तर अशावेळी आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटावे. बऱ्याच लहान मुलांना उन्हाळ्यात खूप जास्त घाम येतो किंवा उष्णतेमुळे आणि त्वचेतील घामग्रंथी बंद झाल्यामुळे मग त्यांना घामोळ्या येतात. तर ह्या घामोळ्यासाठी तुम्ही चंदनाचा लेप त्या ठिकाणी लावू शकतात. चंदन पावडर गुलाबजलामध्ये मिक्स करून त्याचा लेप लावावा, त्यामुळे थंडावा मिळतो. कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ घालावी. मुलतानी मातीचा लेप देखील खूप चांगलं काम करतो. कोरफडीचं जेल लावावं, त्यामुळे त्वचेवरची जळजळ, खाज कमी व्हायला मदत होते. किंवा खोबरेल तेल लावल्याने देखील कोरडेपणा कमी होतो.
आणि खास कमी व्हायला मदत होते. आयुर्वेदिक औषधांमध्ये चंदनासव किंवा महामंजिष्टादी काढा तुम्ही देऊ शकतात. लहान मुलांना सैल, सुती कपडे घालावे, शरीर कोरडे राहील याकडे लक्ष द्यावे. जास्त तिखट मसाल्याचे पदार्थ खायला देऊ नये. तर अशा प्रकारे तुम्ही देखील आपल्या लहान मुलांची काळजी घ्या, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तसेच त्यांना हायड्रेट ठेवण्यासाठी सतत पाणी प्यायला, सरबत प्यायला प्रोत्साहित करा. तसेच भर दिवसा म्हणजे दुपारी 12 ते 4च्या दरम्यान त्यांना घराच्या बाहेर खेळण्यासाठी पाठवू नका. संध्याकाळच्या वेळी खेळायला पाठवा. आपलं घर देखील थंड राहील याकडे लक्ष ठेवा. वाळ्याचे पडदे तुम्ही लावू शकतात. माठाचं थंडगार पाणी लहान मुलांना प्यायला देऊ शकतात. खजुरादी मंथ किंवा लिंबू सरबत, कोकम सरबत अशा वेगवेगळ्या सरबतांचा समावेश त्यांच्या आहारामध्ये करावा. घरी बनवलेला ताजा आणि पौष्टिक आहार त्यांना खायला द्या. तसेच दुपारच्या वेळी जर बाहेर जायचंच असेल तर लहान मुलांना टोपी घालणं आवश्यक आहे. सैल कपडे तसेच कॉटनचे कपडे, सुती कपडे घालणं खूप गरजेचं आहे. तसेच आपल्या लहान मुलांना बाहेरून घरात आल्यानंतर हात धुवायची सवय लावा. जेवणाच्या आधी हात धुवायची सवय लावा. आणि जर तुमच्या मुलाचा ताप कमी होत नसेल, उलटी जुलाब कमी होत नसेल, डिहायड्रेट झाला असेल तर अशा वेळी त्वरित आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया तशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा.